झालंय सूर्या? आई परत यावी असं नाही का वाटत? तुला त्यांना भेटावं असं नाही का वाटत रे? तुळजात नको तिचा इशय. कशाला तिचा इशय काढतेस? कशाला तिचं नाव माझ्यासमोर घेतेस तू? अगं राजूने एवढं मोठं पाऊल टाकलं म्हणून मी खुश होतो. आणि तुझं सूर्या माझं ऐकून तरी घे ना. आज सकाळी ना मी हे बघ तुळजात, त्या बाईचं माझ्यासमोर नाव काढायचं नाही म्हणजे नाही काढायचं. तिचं नाव काढलं ना की सगळं सुख दुःख मातीमोल ठरत. आजपर्यंत सगळे दिवस डोळ्यासमोरून जातात. ती पळून गेल्यामुळे चालल्या जखमा, माझ्या बहिणीच्या वाटेला आलेलं दुःख मातीमोल ठरत. या घराची झालेली वाताहत सगळं सगळं आठवतं मला. माझ्या आईला मी कधीच नाही माफ करू शकत, कधीच नाही. सूर्या माझं ऐकून घे. सूर्या शेठजी, हे पैंजण कोणी घेतलं होतं काही कळेल का? अरे हे पैंजण शत्रुघ्न निंबाळकर यांनी खरेदी केलं होतं. अच्छा, पण पैंजण तर 22 तारखेला खरेदी केलं होतं, मग तुम्ही 23 तारखेचं बिल का दिलं? नाही नाही, हे 23लाच त्यांनी खरेदी केलं होतं, त्याचंच बिल आहे. नाही नाही, पैंजण 22 तारखेलाच खरेदी केले होते. तुम्ही एकदा नीट बघा ना. हे मॅडम, बघायची काहीच गरज नाही आहे. आणि हे 23ला जरी घेतलं असलं ना तरी सुद्धा शत्रुघ्न भैया 22ला पण आले होते. आणि त्यांनी तेव्हा पण सेम असंच एक पैंजण खरेदी केलं होतं. आणि तुमच्याकडे जे हे बिल आहे ना, हे दुसऱ्यांदा पैंजण खरेदी केल्याचं आहे. काय? एकसारखी 2 पैंजण खरेदी केली? हो. तुम्हाला पूर्ण खात्री आहे का? अहो, 2 एकसारखी पैंजण नेली म्हणून तर माझ्या लक्षात आहे ना. आणि आमच्याकडे रेकॉर्ड पण असतो. हे बघा. बरं, थँक्यू. हाँ सर, ऑर्डर रेडी आहे. हाँ येतो. राजू, हाँ काजू पुढे टेम्पो घेऊन आले ना की आपण माल लोड करून टाकू. हाँ एवढाच माल आहे ना? हाँ, उरलेलं धनु दीदी आणते. चला पूजा करून घेऊयात आणि मग निघूयात. हा. एक मिनिट. 16. हॅलो, हा कोण बोलतोय? हा, टपरीवरनं बोलतोय मॅडम. त्या बाई कुठे आहेत ते कळलंय मला. तुम्ही लवकर या. हो, मी लगेच निघते. आलेच. हा ठीक आहे ठीक आहे, या लवकर या. हा ठेवतो. काय झालं वहिनी? काळजीत दिसते. अगं मला ना एक महत्वाचं काम आहे, मी येते लगेच. पण अगं असं पूजेच्या वेळेला. सॉरी, अरे हे काम टाळता नाही येणार आहे. तुम्ही ऑर्डर पोचवा नीट. बरं ठीक आहे, चल मी तुला सोडून येतो. चल. अरे नाही, नको. तुझी आता इथे जास्त गरज आहे आणि मी जाईन ना, तू नको काळजी करूस. बरं ठीक. येते. नीट जा. हो. क्या शेवटचा बॉ खाली आला. साल पापड्या पण आले. काय झालं? दादा, गावातलं एक पण टेम्पो यायला तयार नाही. यायला तयार नाही म्हणजे? अरे म्हणजे दादा, ज्या टेम्पोवाल्याला आपण ही ऑर्डर घेऊन जायला सांगितली होती तो गायब झालाय. फोन पण उचला ना. आणि बाकी टेम्पोवाले त्यांच्या कामात बिझी आहेत. एक पण टेम्पो यायला तयार नाही म्हणजे असं कसं झालं? तू काळजी करू नको, मी आहे ना, मिळेल टेम्पो. चला चल चल चल. अहो, कुणाच्या वाढदिवसाला वगैरे जाताय का? मग गिफ्ट पण घेतलं असेल ना? नाही, एवढं आवरून जाताय म्हणून म्हटलं. बायको,
घरात तू असताना आवरायला कारण लागतंय होय. बरं ऐका ना, तुम्ही ते मला पैंजण आणलं होतं ना, आपण त्या दुकानात जाऊयात का? नाही म्हणजे बरेच दिवस झाले मी विचार करत होते की धनुसाठी पण आपण सेम पैंजण घेऊयात. तर मग तुम्ही नेहमी तिथे जाता तर मग आपण तिथेच जाऊयात. नेहमी नाही, एकदाच गेलो होतो. त्याच्याकडे ना एकदम डम्मी डिझाईन आहे, तिथं नको जायला. आपण एक काम करू, दुसऱ्या एखाद्या मोठ्या दुकानात जाऊ. हां, डोंट वरी. बरं, तुम्ही काय बोलला नाहीत? कशाबद्दल? कामानिमित्त जाता ना बाहेर? कामं रोज असतात ग. ते मित्राकडे जायचं होतं त्याच्या साईटवर. बरं ऐक ना, लय गडबडीत आहे मी आत्ता, आल्यावर बोलू आपण. हां, येऊ. चलो बाय. मी असाच अंधळा विश्वास ठेवला तर माझी शंका कधीच दूर होणार नाही. आज हिंमत करून मला या गोष्टीच्या मुळाशी जावंच लागेल. नाही पण कशावर नव्हती बाय, आम्ही म्हणलो तिचे. कुठं सापडली तुम्हाला ती? अहो सापडली नाही. आमच्या बंधूला काल रस्त्यावर दिसली ती. त्यांनी तिची विचारपूस केली आणि त्यात तुमचं नाव घेतलं. अहो चपापली ना ती. सरनवत साहेब हीच ती बाई. तर पुढच्या 24 तासाच्या आत ते तुमच्या समोर असेल. हा हा, बर ठेवू का? आशा आशा, एकदा का तू आमच्या ताब्यात आली का इकडं तुझा गळा दाबायचा का तिकडे तुझ्या पोरीची गळची फीस सुरू. सर तुम्ही नका काळजी करू, माल पोहोचेल वेळेत. मॅडम, वेळेत माल पोहोचवण्याबद्दल आपलं बोलणं झालं होतं. तरीही वेळ का लागतोय? आतापर्यंत तुमची ऑर्डर पोहोचायला हवी होती. आम्ही पुढे कमिटमेंट केलेली असते. हो कळतंय मला, तुम्ही ना मला थोडासा वेळ द्या, पोहोचेल माल. ठीक आहे, लवकर पाठवा. हां हां. दादा दादा, काय झालं? टेम्पोचं काही कळलं का? नाही, टेम्पो रिक्षा सगळं बघितलं, एक बी नाही. सगळे भाड्यावर गेलं आणि असं गावात पहिल्यांदाच झालंय. सूर्या, आज तू कोणाला बी किती बी लाडू उडी लाव, आज तुला ट्रक, टेम्पो, रिक्षा, साधा हातगाडा सुद्धा मिळणार नाही. अशी चुकी व्यवस्थाच करून ठेवली आहे. आता दादा काय झालं? चला ना लवकर. अहो मॅडम, पुढं खोदलंय, नाही जाऊ शकणार. दादा प्रयत्न करा ना, चला ना. अडकलं तर अवघड होईल, तुम्ही इथेच उतरा. पुढे नाही जाऊ शकणार. मॅडम, ही ऑर्डर स्वीकारताना आम्ही तुम्हाला विचार करायला वेळ दिला होता. तुम्ही मोठ्या उत्साहाने ऑर्डर स्वीकारली. ती पूर्ण करण्याची तुमच्याकडे ताकद नसते तर कारणं तयारच असतात तुमच्याकडे. अहो नाही सर, ऑर्डर तयार आहे. ऑर्डर तयार आहे तर पाठवा ना मग. हां आपण पुढे सोबत काम करावं असं तुम्हाला वाटत असेल आणि तुमचं नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर आजच्या आज ऑर्डर पोच करा. हां. राजू, टेम्पो मिळू ना तर न मिळू, तुझी ऑर्डर आहे ना आज पोच होणार म्हणजे होणार. हे तुझ्या दादाचा शब्द आहे, कळलं? दादा कुठे आहेत त्या? कुठे बघितलं होतं तुम्ही त्यांना? अहो महिला आश्रमात आज बायकांनी गोरगरिबांना अन्नदान आणि त्यानंतर मंदिरात भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांची गडबड चालू असताना त्यांना आश्रमाबाहेर बघितलं होतं. मी ज्यांना शोधतीये नक्की त्याच होत्या ना त्या? अहो 100% मी त्यांना बघितलंय. पण आता त्याला लय वेळ झालाय.
पण एकदा जाऊन तुम्ही बघून या त्या तिथं आहेत का त्या. बर, मला ते महिला आश्रम कुठे आहे सांगू शकता? त्या चौकातच आहे ना बाहेर. हां चालेल, थँक्यू. राजू मॅडम, आता होणार तुमच्या मालाची डिलिव्हरी. दादा दादा तुम्ही नेणार कसं? कसं नेणार म्हणजे? जसं बांधलंय तसंच पोहोचवणार. माझ्या बहिणीची ऑर्डर पोहोचवणार मी. माझ्या बहिणीचा शब्द खोटा नाही ठरवून देणार ना, ती माझी जबाबदारी. राजू, काम एक लक्षात ठेव, व्यवसायात आहे ना, त्याला पैसा तोटा होऊ दे, आणि समोरच्या व्यक्तीचा विश्वास कधीच गमवायचा नाही. तिथं कायम नफ्यातच राहीस काय, कारण व्यवसायात आहे ना, शब्दाला आणि वेळेला त्यात जास्त किंमत असते. चल. दादा थांब, दादा दे पूजेचा ताट आणि नारळ घेऊन ये. हा. गणपती बाप्पा. राजू, हा? मी निघतो, तू एसटीनं पोहोच लवकर काय तिकडं. दादा मी पण येते तिच्यासोबत. थांबा थांबा थांबा, आपण आधी एक सेल्फी घेऊ. हा चालेल. या लवकर, पटापट पटापट. इकडं इकडं. असं कर कर ना. चला निघू का? दादा सावकाश जा, हळू जा, आरामात चालू. हे असलं काहीतरी ना आपला दादाच करू शकतो. खरे, म्हणूनच तर आपला दादा लाखात एक आहे. कुठं गेले? आमची गाडी तयार आहे मॅडम. आत्तापर्यंत इथून पुढे ऑर्डर जायला हवी होती. पुढच्या अर्ध्या तासामध्ये जर माल पोच झाला नाही तर आमचा नाविलाज होईल, आणि संस्थेच्या नियमाप्रमाणे भरपाई म्हणून तुम्हाला डबल रक्कम द्यावी लागेल. अहो नाही सर, काहीच काळजी करू नका, मला गॅरंटी आहे दादा नक्कीच वेळेत पोहोचेल.
कुठेच दिसत नाही ते. इथे थांबण्यात काही अर्थ नाही. दादा अजून आला कसं नाही? त्याला रस्त्यात काही अडचण तर आली नसेल ना? नाही म्हणजे एवढे बॉक्स आणायचे म्हणल्यावर. खबर पक्की आहे का? एकदम पक्की. महिला आश्रमाबाहेर दिसली ना मला. ते काय ते अन्नदान का काहीतरी आहे तिथं आज. ते अन्नासाठी गेली असेल. डॅडी नमस्कार. गुड न्यूजसाठी तयार राहा. थोड्याच वेळात कळवतो. चला रे, मला बी कळू दे त्या बाईची नक्की भानगड तरी काय आहे. चला. हे घ्या, खास तुमच्यासाठी आणला. हापूस आहे, मधावाणी गोड. फक्त खाणाऱ्याच्या मनात तेवढा गोडवा पाहिजे. खास का? लईच टोमने मारायला येतात तुला. पण मी काय म्हणतोय, या उन्हाळ्यात आम्हाला फक्त हापूस आंबा नको, आमच्या आवडीची आईस्क्रीम पण पाहिजे. आणते. हापूस तू दिलाय मला आणून. आईस्क्रीम आम्ही आमच्या हाताने घेतो की. ताई 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 ऐका ना, मी ना एक मॅडम, तुम्ही कोणाला शोधताय का? हो, मी एका बाईंना शोधतीये. म्हणजे त्यांनी अशी राखाडी रंगाची साडी नेसली आहे, त्यांच्या डोक्याला पट्टी लावलेली आहे, फार जखमी अवस्थेत आहेत त्या. तुम्ही बघितलंय का कुठे त्यांना? हो, आल्या होत्या त्या, पण त्या आत्ताच बाहेर पडलेत. सगळ्या बायकांना मंदिराकडे भजनासाठी गेलेत. कदाचित त्या तिकडे गेल्या असाव्यात. बर, मी निघते. ऐका ना, तुम्ही ना मागच्या दाराने जावा. इकडून जवळ पडेल तुम्हाला. इथून? हो. ओके, चालेल. थँक्यू.